दृश्य तुम्ही आत्ता जी बघितली ती होती मालेगावमध्ये झालेल्या 2008 मधल्या स्फोटाची। एका टू व्हीलरच्या माध्यमातून हा स्फोट करण्यात आला असं तेव्हा सांगितलं होतं आणि त्यानंतर तब्बल 17 वर्ष याची सुनावणी सुरू होती। याच्यावरती ATS असेल, NIA असेल या सगळ्यांनी तपास केला होता। विविध चार्जशीट्स फाईल झाल्या होत्या, अनेकदा सुनावणी झाली आणि अखेर 17 वर्षांनी आज या प्रकरणाचा निकाल लागलाय। याच्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 101 लोक जखमी झाले होते। पण यामध्ये ज्या 7 जणांना त्यांनी अक्युज्ड म्हणून पकडलेलं होतं, आरोपी म्हणून पकडलेलं होतं, त्यांना आज कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। ती मुक्तता त्यांनी कशाच्या आधारे केलेली आहे, त्यांना कशा पद्धतीनं निर्दोष ठरवलेलं आहे ते सगळं आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। त्याच्यामध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर असतील, ज्या साधारण एक 7 ते 8 वर्ष जेलमध्ये त्यांनी त्याच्यासाठी काढलेली होती। रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल पुरोहित असतील, ते सुद्धा जेलमध्ये होते। त्यानंतर आणखीन 5 असे लोक होते ज्यांच्यावरती हे आरोप करण्यात आलेले होते की त्यांनी सगळ्यांनी मिळून हा एक कट रचलेला होता आणि त्यांनी हा स्फोट जो आहे तो घडवून आणलेला होता। त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये त्याचं काम केलेलं होतं। त्याचबरोबर जी टू व्हीलर होती ती सुद्धा साध्वी प्रज्ञा यांची होती असं या सगळ्यामध्ये म्हटलं जात होतं। पण या सगळ्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि हे सगळं कशाच्या आधारे करण्यात आलेलं आहे आज ते कोर्टानं अगदी स्पष्ट केलेलं आहे की कशाच्या आधारे त्यांनी या सगळ्यांना निर्दोष ठरवलेलं आहे आणि तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायला हवं की या सगळ्यांना कशाच्या आधारे त्यांनी त्यांची निर्दोष मुक्तता त्यांची केलेली होती। त्यांच्यावरती UAPA अंतर्गत साध्वी प्रज्ञा ज्या आहेत त्यांच्यावरती आरोप होते आणि या सगळ्यांवरतीच खरं तर UAPA अंतर्गत कारवाई जी आहे ती केली जात होती। मकोका जो होता तो त्यांच्यावरती लावण्यात आलेला होता, पण तो मकोका नंतर काही वर्षांनी काढण्यात आला आणि नंतर या सगळ्यांना जामीन जो आहे तो मिळालेला होता। मात्र आता या सगळ्यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे। कोर्टानं काय याच्यामध्ये सांगितलेलं होतं ते आपण बघूयात। नो एव्हिडन्स वॉज फाउंड दॅट पुरोहित ब्रॉट द RDX, म्हणजे जे लेफ्टनंट कर्नल पुरोहित होते, रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल, त्यांनी RDX जो ज्याचा वापर करून स्फोट करण्यात आलेला होता ते RDX त्यांनी आणलेलं होतं असं म्हटलेलं होतं की ते RDX त्यांनी जम्मू काश्मीरमधनं आणलं आणि मग त्यांनी ते त्यांच्या घरात ठेवलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर त्याचा स्फोटासाठी वापर करण्यात आला। मात्र त्यांनी ते आणलेलं आहे याचा कुठलाही पुरावा नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर असा कुठलाही पुरावा नाहीये की पुरोहित यांनी तो बॉम्ब जो होता तो असेंबल केलेला होता। असा कुठलाही पुरावा नाहीये की ती गाडी ज्याचा वापर करून हा स्फोट करण्यात आला ती गाडी कुणी पार्क केली, त्यांनी त्याचं जे पार्किंग केलेलं होतं ते कोणी केलं याचाही पुरावा नाहीये। जी दगडफेक झालेली होती ती दगडफेक सुद्धा कुणी केली याचा पुरावा नाहीये। त्याचबरोबर पब्लिक प्रॉपर्टी जी होती, म्हणजे तिकडे जी ठिकाणं होती, दुकानं होती, कारण तो एक गजबजलेला परिसर होता मालेगावातला, जिकडं खरं तर मुस्लिम मुस्लिम समाज जो आहे तो जास्त संख्येमध्ये राहतो आणि म्हणूनच हिंदू मुस्लिम वळण जे आहे ते याला आलेलं होतं। एक हिंदू दहशतवाद असं सुद्धा त्यावेळेला व्हायरल होत होतं। मात्र किंवा फेमस झालेली होती ही टर्म की हिंदूंकडनं एक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी करण्यात आलेली आहे किंवा हिंदूंनी हा दहशतवाद जो आहे तो घडवून आणलेला आहे। एक कम्युनल अनरेस्ट जी आहे ती त्यांना तिथं तयार करायची होती म्हणून त्यांनी हे केलेलं आहे असे सगळे आरोप त्यावेळेला झालेले होते। मात्र कोर्टाने असं सांगितलेलं आहे की असा कुठलाही एव्हिडन्स सापडलेला नाहीये की पब्लिक प्रॉपर्टीला जो डॅमेज आहे तो कुणी केलेला होता यासाठीचा। त्याच्यानंतर कुणी पोलिसांची गन जी होती ती त्यावेळेला खेचलेली होती याचा सुद्धा कुठलाही पुरावा नाहीये। स्पॉट पंचनामा वॉज फॉल्टी असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे, म्हणजे ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर पोलीस तिथं पोहोचलेले होते, त्यांनी तिथे तपास केलेला होता त्या जागेचा, म्हणजे भिकू चौकामध्ये हे झालेलं होतं। तिथे कुठलाही त्यांनी जो पंचनामा केलेला होता तो फॉल्टी होता, त्याच्यामध्ये चुका होत्या असं त्यांचं म्हणणं होतं। जो स्पॉट आहे जिकडे हे घडलेलं होतं तिकडे बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं नव्हतं, त्याच्यामुळे तिथे अर्थात अनेकांची ये जा झाल्यामुळे तो स्पॉट कंटॅमिनेटेड होता असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं होतं। आर्टिकल्स फ्रॉम द स्पॉट दॅट वर फोरेन्सिकली अनालाइज्ड वर कंटॅमिनेटेड, म्हणजे त्या घटनास्थळी त्यांनी जे त्यांना पुरावे मिळालेले होते किंवा त्यांनी ज्या ज्या गोष्टी तिकडनं आणलेल्या होत्या तपासासाठी, त्या जेव्हा त्यांनी तपासणीसाठी दिल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये, तेव्हा असं कळलं की त्या कंटॅमिनेटेड होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता, ते टॅम्पर्ड होत्या असं त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। नथिंग कॅन बी कन्क्लुडेड असं त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यातनं कुठल्याही कन्क्लुजनवरती येऊ शकत नाही असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे। नो एव्हिडन्स अगेन्स्ट साध्वी रिगार्डिंग ओनरशिप ऑफ द व्हेकल, म्हणजे जी टू व्हीलर तिकडे वापरण्यात आलेली होती ती टू व्हीलर साध्वी प्रज्ञा यांची आहे याचा कुठलाही पुरावा आलेला नाहीये आणि ते का त्यांनी म्हटलेलं आहे ते सुद्धा त्यांनी पुढे सांगितलेलं आहे। जो चॅसिस नंबर असतो, इंजिनवरचा जो नंबर असतो
तो नंबर खोडलेला होता आणि तो पुन्हा कधीच रिस्टोर करता आला नाही, म्हणजे तो पुन्हा मिळवता आला नाही. त्याच्यामुळे ती टू व्हीलर त्यांची आहे असं म्हणू शकत नाही, असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. साध्वी बिकेम संन्यासी 2 years बिफोर द ब्लास्ट, असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 2 वर्षांपूर्वी त्यांनी संन्यास जो आहे तो घेतलेला होता. प्रॉसिक्युशन वॉज अनसक्सेसफुल इन प्रूव्हिंग कॉन्स्पिरसी, म्हणजे NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे त्यांनी कुठलेही त्यांना पुरावे जे आहेत ते त्यांना सादर करता आलेले नाहीयेत. कुठलाही कट शिजला हे त्यांना तिथे सिद्ध करता आलेलं नाहीये, असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मटेरियल विटनेसेस हॅव नॉट साइडेड विथ द प्रॉसिक्युशन, म्हणजे जे विटनेस होते त्यांनी NIA ची बाजू लावून धरलेली नाहीये किंवा त्यांनी जे सुरुवातीला म्हटलं जात होतं ते त्याच्यावरती ठाम राहिलेले नाहीयेत, असं सुद्धा त्यांच्याकडनं याच्यात म्हणण्यात आलेलं आहे. कुठलाही कट शिजला हे त्याच्यामुळे सिद्ध करता आलेलं नाहीये याच्यामध्ये त्यांना. अनऑथराइज्ड इंटरसेप्शन ऑफ अक्युज्ड मोबाईल वॉज डन, म्हणजे विना परवानगी, विना कुठलीही अथॉरिटीनी सांगता किंवा कुठलीही परमिशन न घेता ज्यांच्यावरती आरोप होते त्यांचे मोबाईल्स जे आहेत त्यांना टॅम्पर करण्यात आलेलं होतं. त्यांच्या मोबाईलमधनं कॉल डेटा रेकॉर्ड्स असतील किंवा इतर माहिती जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न याच्यातनं करण्यात आलेला होता, असं ते म्हणालेले आहेत. UAPA cannot be invoked because sanctions were granted without applicability of mind. या प्रकरणामध्ये UAPA लावणं हे योग्य नाहीये, असं सुद्धा कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं होतं. नो एव्हिडन्स टू प्रूव्ह अभिनव भारत फंड्स वर यूज फॉर द टेरर ऍक्टिव्हिटीज, म्हणजे साध्वी प्रज्ञा खरं तर ज्या अभिनव भारत या संघटनेशी निगडीत आहेत असं म्हटलं जात होतं. हे स्फोट ज्यांनी घडवून आणले, हा बॉम्बलास्ट ज्यांनी घडवून आणला ते अभिनव भारत या संघटनेचे आहेत. तिकडचे जे फंड्स आहेत ते फंड्स अभिनव भारतचे फंड्स होते असं म्हटलं जात होतं. तर ते सुद्धा त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे की असा कुठलाही पुरावा नाहीये की अभिनव भारत या संघटनेचे जे पैसे होते ते या दहशतवादी हल्ल्यासाठी किंवा या बॉम्बस्फोटासाठी, या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी वापरण्यात आलेले आहेत, असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं नाहीये. त्यानंतर आणखीन जो मुद्दा त्यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे तो असा होता की प्रॉसिक्युशन फेल्ड टू प्रूव्ह इट्स केस, स्ट्रॉंग नॅरेटिव्ह बिल्ड बाय द प्रॉसिक्युशन विदाउट द सपोर्टिंग नॅरेटिव्ह. त्यांचं असं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की प्रॉसिक्युशनला म्हणजे NIA ला त्यांची बाजू जी आहे ती लावून धरता आलेली नाही. त्यांना हा सगळा जो नरेटिव्ह होता तो त्यांनी बिल्ड केलेला होता, त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण ते पुरावे देऊ शकलेले नाहीयेत, असं त्याच्यामध्ये म्हटलेले आहेत. प्रॉसिक्युशन ऍक्टेड ऑन मिअर सस्पिशन, म्हणजे तुम्ही फक्त संशयाच्या आधारावरती ही केस जी आहे ती तयार केलेली होती. प्रॉसिक्युशन फेल्ड टू एस्टॅब्लिश गिल्ट बियॉन्ड रिझनेबल डाऊट, म्हणजे तुम्हाला त्याच्यातला जो संशय होता त्याच्या आधारावरती तुम्ही ही केस तयार केल्यामुळे याच्यामध्ये प्रॉसिक्युशनला फेलियर आलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे लोक दोषी आहेत हे तुम्हाला सिद्ध करता आलं नाही, असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर्ग्युमेंट ऑफ अक्यूज्ड अगेन्स्ट ज्युरिस्डिक्शन ऑफ पोलीस स्टेशन इज रिजेक्टेड, म्हणजे जी आर्ग्युमेंट होती अक्यूज्ड आरोपींनी केलेली जी आर्ग्युमेंट होती ती पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनच्या विरोधात असल्यामुळे ती रिजेक्ट करण्यात आलेली आहे. कोर्ट हॅज कन्क्लुडेड दॅट द बॉम्ब वुड हॅव बीन आउटसाइड द बाईक. कोर्टानं असं म्हटलेलं आहे की तो बॉम्ब जो होता तो बाहेर होता, तो त्या टू व्हीलरमध्ये नव्हता किंवा त्या टू व्हीलरचा समावेश म्हणजे त्या टू व्हीलरचा वापर करून तो बॉम्ब जो आहे तो ठेवण्यात आलेला नव्हता. मेडिकल सर्टिफिकेट्स वर गिव्हन बाय अनऑथराइज्ड प्रॅक्टिशनर्स, म्हणजे ज्यांनी जे रजिस्टर्ड नाही आहेत अशा आरोग्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं सर्टिफिकेट्स आणण्यात आलेले होते. म्हणजे जे डॉक्टर्स आहेत ज्यांचे सर्टिफिकेट्स आणण्यात आलेले होते ते सुद्धा सर्टिफिकेट्स जे आहेत ते रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर्सकडनं नव्हते, ते अनऑथराइज्ड होते ही सर्टिफिकेट्स देण्यासाठी, असं सुद्धा याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती आपण जर बघितलं तर कोर्टाने या 7 जणांना निर्दोष त्यांची मुक्तता केलेली आहे. पण या सगळ्यामध्ये प्रश्न एकच उरतो की हे 7 जर या सगळ्यासाठी जबाबदार नव्हते तर मग ज्या 6 जणांचा मृत्यू झाला, जे 101 लोक जखमी त्यावेळेला झालेले होते, त्यांना न्याय कसा मिळणार, त्यांना हा ब्लास्ट मग जो होता तो नक्की कुणी घडवून आणलेला होता हा प्रश्न अनुत्तरित राहतो. हे ना सरकारला सांगता आलं ना कोर्टाला सांगता आलं. त्याच्यामुळे याच्यातनं एकच मुद्दा जो पुढे येतो तो असा की आता या जजमेंटला पुन्हा एकदा याच्यावरती अपील करण्यात येणार आहे का, आणि दुसरं म्हणजे त्या 6 लोकांना न्याय कसा मिळणार ज्यांनी या ब्लास्टमध्ये ज्यांचा जीव गेला आणि त्यांचा त्याच्यामध्ये काहीही दोष नव्हता, त्यांच्या कुटुंबाचा त्याच्यामध्ये काहीही दोष नव्हता. कोर्टाने अर्थात या कुटुंबांना काही मदत जी आहे ती ऑफर केलेली आहे, ती मदत त्यांना मिळावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ती खरंच इनफ आहे का, ती त्यांना पुरणार आहे का, आणि जे लोक ज्या 6 लोकांनी त्यांचं आयुष्य गमावलं त्यांना न्याय कधी मिळणार हा एकच प्रश्न या सगळ्यातनं उरतो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.